नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं मी एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग मधून डिग्री डिप्लोमा जर कंप्लीट झाला असेल तर तुम्हाला शासकीय सेवेमध्ये खूप मोठी सुवर्ण संधी आहे। आतापर्यंत जेवढ्याही सीए, जेई, एई लेवलच्या ज्या नॉन गॅझेटेड पोस्ट होत्या या सर्व पोस्ट आता ह्या वर्षापासून एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, डब्ल्यूसीडी यासारखे महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आहेत। तर यासाठी मित्रांनो आपण आपल्या ऍप्लिकेशनवरती एमपीएससी सरळ सेवा बॅच 2026 फॉर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली बॅच आहे। ही बॅच 1 वर्षासाठी व्हॅलिड आहे। यामध्ये मल्टिपल व्ह्यूज मी तुम्हाला अलाउड केलेले आहेत। लाईव्ह लेक्चर असणार आहेत। लाईव्ह लेक्चर जर तुम्हाला कोणत्या कारणाने बघता नाही आलेत तर तुम्ही हेच लेक्चर नंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकतात। यासोबतच इतर महानगरपालिकेसाठी, नगर परिषदसाठी मित्रांनो टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न असणार आहेत। या टीसीएस आयबीपीएस पॅटर्नच्या रिलेटेड जे आपल्याकडे वन कोर्स फॉर ऑल नावाची बॅच आहे, जी की रेकॉर्डेड बॅच आहे, तर या बॅचचं पूर्ण ऍक्सेस मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एमपीएससी सरळ सेवा बॅच सोबत प्रोव्हाइड करणार आहे। आणि आता पुढच्या 25 मे 2026 पर्यंत जर तुम्ही आपली ही बॅच घेत असाल तर तुम्हाला 2011 पासून तर 2022 पर्यंत जेवढे एमपीएससी ने पीवायक्यू घेतलेले आहेत हे सर्व पीवायक्यू ची माझ्याकडे एक रेकॉर्डेड बॅच मी पुढे सुरू करणार आहे। रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असणारी बॅच, तर ती बॅच सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करेल। पण कंडिशन आहे तुम्ही 25 मे 2026 पर्यंत ही बॅच परचेस करणं अपेक्षित आहे। तर अशाच पद्धतीच्या महत्त्वाचे अपडेट्स, नवीन बॅचेस बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करून ठेवा। यासोबत मित्रांनो तुमच्या फॅमिलीमध्ये, रिलेटिव्ह मध्ये जर कुणाचा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा रिसेंटली कंप्लीट झाला असेल तर त्यापर्यंत आपली ही रील्स नक्कीच तुम्ही पोहोचवा। थँक्यू।